भाऊ 4 वर्षानंतर पहिली सर्वसाधारण सभा झाली, काय बोलू? बघा, आज 4 वर्षानंतर सभा झाली आणि याच्या अगोदरसुद्धा सभा झाली का नाही झाल्या, का कागदोपत्री झाल्या याची मला शंका आहे. कारण इथे आम्ही ज्यावेळेस आलो तो सभागृहच नव्हतं. कालच्या काल ते सभागृह तयार केलं गेलं आणि कालच्या काल सभागृह तयार करून आजची सभा त्या ठिकाणी ठेवण्यात आली. अत्यंत दाट जागा आहे, छोटी जागा आहे, पण किती बी असलं तरी सभा घेणे जरुरीची असते. आणि खेडीमेडीच्या वातावरणात आज ही सभा जोरदार झाली. 250 विषय या ठिकाणी मंजूर केले गेले आणि तो अध्यक्षाचा अधिकार आहे. समोरच्यांनी ज्यांनी काही विरोध केला असेल त्यांचा विरोध करण्याचा अधिकार आहे. कारण विरोधी पक्षसुद्धा लोकशाही पद्धतीने जिवंत असला पाहिजे आणि त्यामध्ये जिवंतपणा असला तरच लोकशाही पद्धत टिकते असं आमचं मत आहे. आणि त्याच माध्यमातून आम्ही त्यांना जे काही विरोध करायचा होता त्यांनी विरोध केला. त्यांचा जो विरोध होता, जे काही अर्ज होते ते नगराध्यक्षांनी फेटाळले आहे. ते फेटाळायचा अधिकार नगराध्यक्षांचा असल्यामुळे आम्ही त्या सर्व विषयांवर आता कामकाज करणार आहे. 250 विषय आज खेडीमेडीच्या वातावरणात चांगले झाले. आता दुसरा जो गट आहे त्यांनीसुद्धा आम्हाला पाठिंबा दिला आहे, जो 6चा गट आहे, 7चा गट आहे त्यांनीसुद्धा. आणि असे भरपूरसे आता मी तेवढं सांगेल की आजची पहिली सभा आहे. लवकरच आपल्याला अजून बदल दिसतील. मग जेवढी संख्या आता हिच्यात बॉडीचं हिच्यात एक असतं की बा कोरम हा 17चा असतो. जर कोरम नाही झाला तर 15 मिनिटाने परत सभा बिना कोरमची बी घेता येते. हा बी नियम आहे. त्याच्यामुळे हे फक्त आकडेवारी जी आहे हे फक्त त्यावेळेस कामं येते की ज्यावेळेस काही मतदान असलं तेव्हा, म्हणजे उपाध्यक्षाची निवड असो, सभापतीची निवड असो, याच्यासाठी बाकीच्या मतदानाची प्रक्रिया असते. तर त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आज नगराध्यक्षांनी एक चांगल्या खेडीमेडीच्या वातावरणात या ठिकाणी चांगल्या वातावरणात म्हणजे सुरुवातच चांगली झाली की सुरुवातीला नगराध्यक्षांनी आम्हाला सर्वांना काय म्हणतात त्याला खमंग ढोकला खाऊ घातला आणि जिलेबी खाऊ घातली आणि त्या गोड याच्यामध्ये वरतून चहासुद्धा दिला. तर त्या खेडीमेडीच्या वातावरणात आज चांगला मीटिंग सभा झाली आणि मी विरोधकांचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी दृढमताने विकासासाठी सहकार्य करावं अशीच आमची अपेक्षा आहे. नाही तर कसं आहे की नुसतं सांगायचं काही करायचं काही असं नको आहे. आणि नगराध्यक्षांनी एक चांगला निर्णय घेतला. मी त्याबद्दल नगराध्यक्षांचं सुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही जे काही मीटिंग असतील त्या पुढच्या मीटिंगला विषय द्या तुमचे काय असतील तर. या मीटिंगला कोणी दिले नव्हते आणि आम्ही जे नगराध्यक्षांनी जे ठराव घेतले त्यामध्ये नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की ज्यांचे आले असतील त्यांचे घ्या. तर त्यात काही लाडका भाऊनीच्याकडे सर्वे सारखे आहे. त्याच्यामुळे कोणी असं समजत असेल की या वार्डाचे एवढे घेतले त्या वार्डाचे तेवढे घेतले. तर तुम्ही किती लोकांना 9 वर्ष ताणत ठेवलं आहे ते सुद्धा आपण थोडं लक्षात ठेवायला पाहिजे की त्यांच्या वार्डाचे किती कामं केले, कोणाच्या वार्डाचे. तर आम्ही तसं नाही करणार आहे. परंतु आता एक चांगल्या खेडीमेडीच्या वातावरणात आम्ही त्या ठिकाणी चांगलं काम त्या ठिकाणी करू एवढाच विश्वास या ठिकाणी आहे. आणि आज जे विषय होते ते 250 विषय आहेत. त्या 250 विषयांमध्ये तुम्ही जर बघितलं तर सर्व सार्वजनिक विषय आहे. आणि त्या सार्वजनिक विषयामध्ये आज शेवटचे आमचे 2 विषय वेळेवरचे विषय झालेले आहेत. वेळेवरच्या 2 विषयामध्ये पहिला विषय जो होता तो आमचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा फोटो जो आहे आणि त्यांची जे फ्रेम आहे ते सभागृहामध्ये लावण्यात यावी हा होता. आणि दुसरा काल संतोषी माता हॉल जे आमच्या ताब्यात प्रांतांनी जप्त करून दिलं, ते हायकोर्टाच्या माध्यमातून दिलं का सुप्रीम कोर्टाचं ते आम्हाला काही त्याची माहिती नाही आहे. परंतु आजच्या सभेत आमचा तसा निर्णय झाला की बा जेणेकरून तिथे जे काही पूर्वी लागत होता पैसा तो आता न लागता आता फक्त खालच्या सभागृहाला किती 15,000 खालच्या सभागृहाला ना वरच्या सभागृहाला 11,000 असे नगराध्यक्षांनी आज ठरवले. तर मी त्याबद्दलसुद्धा भुसावळच्या नागरिकांची सुविधा होणार आहे त्याबद्दलसुद्धा नगराध्यक्षांचं अभिनंदन करतो. सर्व नगरसेवकांचं अभिनंदन करतो की आज खेडीमेडीच्या वातावरणात खूप चांगलं सहकार्य त्यांनी केलं आणि असंच सहकार्य त्यांचं नेहमी लाभो अशीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि या भुसावळ शहराचा थांबलेला विकास हा जोमाने हो. कारण 4 वर्ष प्रशासकीय कार्य होतं. तर प्रशासकीय कार्यकाळामध्ये कोण कुठे होतं, कोण काय करत होतं, कोणालाच पत्ता नव्हता. आलं का लक्षात.
पहिली गोष्ट तर सर्वात महत्त्वाची गोष्ट की हे नगरपालिका बाहेर का आणून ठेवली आहे की अडे आपल्याला काही चोऱ्या चपाट्या जोडी करायची आहे की बाहेर गावाच्या बाहेर आणायची, तर तिला गावात आणलं पाहिजे असं आमचं मत आहे. आणि ते गावात आणण्यासाठी आम्ही आमचं जे काही काम आहे ते करणारच आहोत. एवढं धन्यवाद. म्हणजे जेणेकरून लोकांना 100 रुपये 50 रुपये त्यांची जी आहे ते वाचले पाहिजे, येण्याची त्यांना नगरपालिकेत संधी मिळाली पाहिजे आणि त्यांचं कार्य प्रश्न सुटले पाहिजे. धन्यवाद. तर पहिली सभा झालेली आहे. या सभामध्ये कोणकोणते मुद्दे घेण्यात आले? आज नगर परिषदेची सर्वसाधारण पहिली सभा होती. त्यात एकूण विषय 250च्या आसपासचे विषय होते. त्यात काही विषय असे होते की ज्यांना आम्ही थेट लेखी विरोध केलेला आहे आणि काही विषय असे होते की ज्यांना ते गावाच्या दृष्टिकोनातनं चांगले होते त्याला आम्ही समर्थन दिलेलं आहे. कारण आम्ही अगोदरच आमची भूमिका स्पष्ट केलेली होती की विरोधासाठी विरोध करणारे कार्यकर्ते आम्ही नाही आहे. यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत, परंतु आम्ही विरोधासाठी विरोध करणारे नाही आहेत. जे चांगलं असेल त्याला चांगलं म्हणू आणि जे वाईट आहे त्याला वाईट म्हणण्यासाठी आम्ही कधीच कोणालाच घाबरायची काही गरज नाही आम्हाला. त्यामुळे आम्हाला ज्या गोष्टीला विरोध करायचा होता आमच्या पूर्ण महायुतीच्या गटानं आम्ही त्याला विरोध केलेला आहे. ज्याला समर्थन द्यायचं ते समर्थन दिलेलं आहे. सर्वात मुख्य मुद्दा होता त्या बाजारामध्ये जे दुकानं आहेत त्या दुकानासंदर्भात. ते दुकानं बांधताना 2008 रोजी 57 लोकांचा ठराव झालेला होता आणि त्या लोकांना दुकानं मिळावीत असा ठराव झालेला होता. त्यामुळे त्यांना दुकानं मिळावी या संदर्भामध्ये आम्ही तिथं सूचना दिलेली आहे. 60 लोकांच्या संदर्भामध्ये महाशय न्यायालयाने स्टे दिलेला आहे तात्पुरता, परंतु ते 60 सोडले तर बाकी पहिले 57 लोकांना द्या, त्यानंतर आम्ही त्याचा जाहीर लिलाव करा, अन्यथा आम्ही न्यायालयात बाब मागणार आहे. आम्ही ज्या विषयाला विरोध केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये आम्ही महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे रितसर तक्रार करणार आहे. आम्ही नगराध्यक्षांची सुद्धा अशा बाबतीमध्ये पोहोच घेतलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये जे चांगले विषय असतील त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही, परंतु जेही चुकीचे विषय वाटत असतील त्यांना आम्ही पुरेपूर विरोध करू. भाऊ, तुम्ही कोणत्या विषयाला विरोध केला, किती विषयाला विरोध केला? आता बघा ते त्याची पूर्ण यादी आमच्याजवळ आहे. एकंदरीत किती विषय आहे? अरे असे भरपूर विषय आहेत. भरपूर विषय आहेत. 100च्या वर विषय आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही त्याची प्रत देऊ. कारण की 250